गेल्या 3 दिवसापासून मान तालुक्यामध्ये जो अतिवृष्टीचा पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान पिकांचं या पावसामुळे झालेलं आहे. गोंदवले असेल, लोदवडे असेल, पिंपरी असेल, मसवड असेल, ह्या 4-5 गावांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. मी आता मगाशी पाहिली ती कोबीची बाग होता, पूर्ण नुकसान झालेलं आहे तिथं. आता बघितलं इथं केळीचा बाग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही. आज बाजूची जर शेतं पाहिली आम्ही, अजूनसुद्धा शेतातनी पाणी आहे. कांद्याच्या पिकालासुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ह्या पावसानं प्रचंड संकट ही शेतकऱ्यावरती या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज मी प्रत्यक्ष पाहणी या ठिकाणी केली. मी प्रशासनाला सूचना दिल्यात, सर्व पंचनामे जे बाधित शेतकरी आहेत त्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जे शासनानं निर्गमित केलेले आहेत त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मला मगाशी प्रांतांनी तहसीलदारांनी सांगितलं की प्रत्येक गावासाठी 1-1, 2-2 टीम महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक विभाग अशा त्यांच्या स्वतंत्र टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. पंचनामे आता पाऊस उघडल्यामुळं मोठ्या प्रमाणात पंचनामे आपण पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. सरकार शासन ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सगळेजण या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्याच्या बांधापर्यंत आलेलो आहे. मी एवढीच माझ्या बळीराजाला आग्रह करेन, विनंती करेन की त्यांनी थकून खचून न जाता या अडचणीच्या परिस्थितीत धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. शासन पूर्ण मदत या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना करेल आणि लवकरात लवकर यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही घेऊ. साधारणतः कोणकोणत्या पिकांचं यामध्ये मी आता सांगितलं ना तुम्हाला. आता या परिसरामध्ये जर पाहिलं तर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, कांद्याच्या पिकाचं नुकसान आहे, बाजरीच्या पिकाचं नुकसान आहे. या गावात बघितलं तर केळाचे पीक बाग आपण बघितली, पूर्ण ती आता कुजून गेलेली आहे. मगाशी आपण कोबीचा बाग बघितला, त्या शेतकऱ्यांचा काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे त्या पिकामध्ये 100% जास्त नुकसान त्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अशा बाजरीचं पीक या ठिकाणी आहे, मक्याचं पीक काही प्रमाणामध्ये आहे. या सगळ्याच पिकांचा समावेश आपण पंचनाम्यामध्ये करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. सर, काय शेतकऱ्यांनी पीक पाणी केली नसेल तर त्यांना भेटणार? ज्या ठिकाणचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आम्ही यंत्रणा फील्डवर पाठवलेल्या आहेत. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना, सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना, सगळ्या उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या टीम प्रत्येक गावात पाठवून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत. पीक पाणी त्यांनी केलेले असू दे नसू दे, जे प्रत्यक्ष शेतात नुकसान दिसतंय आपल्याला ते पंचनाम्यामध्ये धरायला या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी बांधावर चिखलामुळं पाण्यामुळं जाता येत नसेल तर ड्रोननं पंचनामा केला तर तो सुद्धा ग्राह्य धरला जाईल. किंवा जेव्हा अतिवृष्टी झाली त्या दिवशी किंवा त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी जर शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये फोटो काढले असतील, मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं असेल, ते सुद्धा जर आमच्या अधिकाऱ्यांकडे दिलं तर ते सुद्धा या ठिकाणी आपण ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायचं कारण नाही. या संकटाच्या प्रसंगात सरकार, शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.